कसला विचार करतेस मीरा? तुला खरं सांगू का, आत्ता मला असं वाटतंय की बरं झालं तू अथर्वना सगळं खरं सांगितलंस. अगं हो, आता ते मंजिरीवर लक्ष ठेवतील ना आणि आपल्याला मदतच करतील. तू नको एवढा विचार करूस. आई, हा, माझं चित्र पूर्ण होत आलंय. कसं वाटतंय? बाबा म्हणाला ना तसं मी पेंटरच होणार आहे. बाबा म्हणाला होता ना की या चित्रात काहीतरी ऍड कर. हे बघ, मी ऍड केलंय. कसं वाटतंय? कालवर्षा प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षा प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षा प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. वेदा, वेदा, तुला पाऊस खूप आवडतो ना? मग आज पावसाचा मनसोक्त आनंद घे. जा, त्या कुंडात जा. जा. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. कालवर्षे प्रकटस्वाद्य मम कार्यं सफलं भवतु. वेदा, तुला आता कोणीच वाचू शकणार नाही. कोणीच वाचू शकणार नाही. आणखी थोडा वेळ, फक्त थोडा वेळ.
मीरा, तू काहीच पाहू शकणार नाहीयेस. मला काही दिसत नाही असं समजू नकोस. तू इथे येऊन वेगवेगळ्या योजना आखशील, आम्हाला त्रास देशील, तर लक्षात ठेव, आम्ही तुला सोडणार नाही. तू काय सतत माझा पाठलाग करत असतेस का? तुझा पाठलाग करायची आम्हाला काहीच गरज नाहीये, कारण तुझी जागा आणि तुझी लायकी चांगलीच कळली आहे आम्हाला. स्वतःला महान समजणं बंद कर. तुझा हाच अहंकार तुला एक दिवस मारून टाकेल, बघच. मला मीराच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं. एखादी छोटीशी गोष्ट जरी घडली ना तरी तुला असं वाटतं की तू हरवलंस मला. पण मला हरवणं इतकं सोपं नाहीये मीरा.